Okay, so let us come to the point. We were discussing about the technological factors which affects on the agriculture. तांत्रिक नियमनकारी घटक कशा प्रकारे शेतीवर परिणाम करतात याचा आपण विचार करत होतो आणि त्यामध्ये पहिला जो घटक आहे जलसिंचन याचा आपण विचार केलेला आहे. दुसरा जो घटक आहे यांत्रिकीकरण याचा आता आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. So what exactly the mechanization or what exactly the use of various instruments is very important. तर काय आहे की नेमकं यांत्रिकीकरण म्हणजे काय ते कळलं की आपल्याला त्याचे फायदे पण कळतील. जे काम शेतकरी हाताने किंवा स्वतः मजुरांकरवी करून घेत होता त्याला मॅन्युअल किंवा मानवी बळ असं म्हटलं जायचं किंवा म्हटलं जातं. परंतु तेच जर यंत्राने केलं तर त्याला यांत्रिक पद्धतीने काम करणं असं म्हणतात. म्हणजे कोणतंही क्षेत्र हे आता यांत्रिकीकरणामुळे खूप सुसह्य झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये खूप सुसह्यता आलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त यंत्रांचा वापर कसा होईल असा प्रत्येक क्षेत्रामध्ये विचार केला जात आहे. तसंच शेतीमध्ये देखील जसजसा विकास होत गेला, जसजसं यंत्रांचा शोध लागत गेला, जसजसं नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतसं मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर वाढत गेला आणि म्हणून आज आपण पाहतो की पूर्वीच्या काळी बैलांचा वापर शेतीसाठी नांगरणी, वखरणी, पेरणी किंवा इतर कामांसाठी केला जात होता. परंतु आज मात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्व कामे केली जातात. अगदी याच्यात नांगरणी, वखरणी, पेरणी आणि इतरही काही कामं वाहतुकीसारखे हे सर्व कामं आज आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहजपणे करू शकतो. परंतु ट्रॅक्टर हे फार काय म्हणता येईल एकदम साधं उदाहरण आहे. देर इज व्हेरियस अँड ट्रिमेंडस यूज ऑफ मेकॅनायझेशन बाय विच वी कॅन गेट द बेनिफिट्स ऑफ दॅट टेक्नॉलॉजी. यांत्रिकीकरणाचा फायदा आपल्याला शेतीला मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पहिला फायदा तर असा आहे की यांत्रिकीकरणामुळे आपल्याला खूप वेळ वाचतो. वी कॅन सेव्ह द टाइम ड्यू टू द मेकॅनायझेशन. कारण काय जे काम करण्यासाठी 10 मजूर लागणार असतात ते काम आपण 1 तासामध्ये करू शकतो किंवा एका यंत्राद्वारे करू शकतो. पहिलं म्हणजे वेळ वाचतो, वी कॅन सेव्ह द टाइम. दुसरं म्हणजे श्रम वाचतात. श्रम 10 माणसांसाठी 10 माणसाची शक्ती वापरण्यापेक्षा एका माणसाची की जो यंत्र चालवणार आहे त्या एकाच माणसाची शक्ती त्या ठिकाणी वापरली जाते आणि आपल्याला उरलेली जी 9 लोक आहेत किंवा 9 श्रमशक्ती आहेत या श्रमशक्ती आपण इतर ठिकाणी वापरू शकतो. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे जसं वेळ आणि श्रमाची बचत होते तशीच पैशाची देखील बचत होते. अगदी आता उदाहरणच द्यायचं ठरलं तर सध्या सोयाबीन काढणीचा काळ आहे. सोयाबीन ही आपल्याला मानवाकडून किंवा मजुरांकडूनही काढता येते आणि यंत्रानेही काढता येते. परंतु परिस्थिती अशी होते की आता यंत्र वापरायचं तर त्याला तिथे कोरडी जमीन असणं आवश्यक असतं. यंत्र सर्वच ठिकाणी जाऊ शकत नाही, ओल्या जमिनीत जाऊ शकत नाही. मजूर मात्र जाऊ शकतात. परंतु मजुरांचं आता परिस्थिती अशी आहे की ते प्रत्येक जण कामाला नाही म्हणतो किंवा जास्त पैसे मागतो. यामुळे शेतकऱ्याच्या त्या एकूण उत्पादनावर परिणाम होत असतो. म्हणजे ज्या शेतकऱ्याची सोयाबीन काढणीसाठी किंवा कापणीसाठी फक्त 2000 होणार असतं. म्हणजे सगळं म्हणजे कापणी, मळणी आणि ते ट्रान्सपोर्टेशन जे 2000 होणार असतं ते तिथे त्यासाठी 5 ते 10 हजार रुपये त्याला मोजावे लागतात एकरासाठी. म्हणजे बघा जे काम 2000 होणार होतं तेच काम आता आपल्याला मजुरांकरवी करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी 5 ते 10 हजार रुपये लागतात. सो इट इज कॉस्टलियर दॅन द मेकॅनायझेशन. यंत्रापेक्षा मानव हा खर्चिक आहे किंवा कॉस्टली आहे, महागडा आहे. कारण काय की तिथे जास्त माणसं लागणार, जास्त खर्च येणार. इथे एकच यंत्र असतं, जास्त काही फारसा खर्च येत नाही आणि आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कोणतंही काम करता येऊ शकतं. थोडक्यात काय यंत्र हे मानवाच्या एकूणच खूप वेगवेगळ्या कारणांसाठी शेतीसाठी वापरलं जातं, शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरलं जातं आणि म्हणून यांत्रिकीकरणाचा मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. आता अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर समजा पेरणीचा कालावधी आहे
आणि पेरणीच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर 20 एकर क्षेत्र पेरणी करायची आहे, ते तुम्हाला 20 एकर अगदी 2 दिवसात ट्रॅक्टरने पेरता येऊ शकेल. परंतु तेच बैलांद्वारे जर करायचं असेल तर तुम्हाला 1 महिना लागू शकतो. आणि पावसाळा ऋतू आपल्याला माहिती आहे की 1 महिनाभर पाऊस काही थांबणार नसतो. ते तुमचा 2 दिवसाचा संधी मिळाली, थोडी वापसा आला जमिनीला, तर तुम्ही त्या ठिकाणी कमी वेळेत जास्त काम करू शकता. म्हणजेच काय, यांत्रिकीकरणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा झालेला आहे आणि निश्चितपणाने शेतीचं उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. दुसरं मुख्य कारण यांत्रिकीकरणाचं, की आता ठीक आहे, भारतामध्ये जास्त लोकसंख्या आहे, मजुरांची काही प्रमाणात का होईना उपलब्धता आहे, ठीक आहे, जास्त पैसे घेत असतील तरी परंतु वेळेवर ते काम करतात, त्यामुळे हरकत नाही. परंतु जे मोठे देश आहेत, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, रशिया आहे, अमेरिका आहे, इथे प्रचंड लोकसंख्या कमी आहे आणि त्या ठिकाणी कमी लोकसंख्येमुळे यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. अगदी क्षेत्र म्हणजे पर कॅपिटा होल्डिंग जे आहे, लँड होल्डिंग, ती लँड होल्डिंग पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे 5 एकर 10 एकर असे शेतकरी आपल्याकडे आढळतात. तिथे 5,000 एकर 10,000 एकर मालकी असलेले किंवा जमीन असलेले मालक किंवा शेतकरी त्या ठिकाणी आढळतात. आता ज्याची 5,000 आणि 10,000 एकर जमीन असेल, तो काय मजूर लावत नसेल का? तर ते, आणि मजूर लावले तरी त्याचा खर्च प्रचंड वाढून जाईल. आणि मुळातच मजूरच नाही तर त्या तो लावणार कुठून? आणि म्हणून त्या अशा मोठ्या देशांमध्ये विस्तृत शेतीमध्ये, आपल्याला व्यापारी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. आणि शिवाय मोठ्या देशांना तर अगदी आपण फक्त पेरणी वगैरे याचाच विचार करतो. इतर सर्व कामं म्हणजे अगदी स्प्रे करण्यापासून तर अगदी ट्रान्सपोर्टेशन पासून तर ट्रिकोलिंग, ते स्टोरेज वगैरे सर्वचे सर्व कामं यंत्राद्वारे केली जातात. आणि म्हणून निश्चितपणाने यांत्रिकीकरणाचा शेतीला फायदा झालेला आहे. परंतु काही त्याच्या मर्यादाही आहेत. जसं मी आता सांगितलं की पावसाळा ऋतूमध्ये किंवा चिखल असेल, गाळ असेल, तर त्या काळात ते यंत्र वापरता येत नाही. त्यामुळे तेवढी एक मर्यादा सोडली तर निश्चितपणाने फायदा आहे. जसं पहिल्यांदा सांगितलं की पैसा वाचतो, वेळ वाचतो, श्रम वाचतात, तसेच इतरही काही फायदे आहेत. म्हणजे अगदी आपलं उदाहरण द्यायचं ठरलं तर तुमचं गर्लिंग ही जी प्रक्रिया आहे द्राक्ष बागेसाठी, ती गर्लिंगची प्रक्रिया मानवाद्वारे करण्यासाठी खूप वेळ लागतो, परंतु यंत्राने मात्र कमी वेळात करता येऊ शकतो. चिनिंगची प्रक्रिया आहे, ती सुद्धा अगदी सहजगत्या आपल्याला करता येऊ शकते. हार्वेस्टिंगची प्रक्रिया आहे, ती सुद्धा आपल्याला कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये करता येऊ शकते. आणि शिवाय काय, की जास्तीत जास्त यांत्रिकीकरणाचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी त्या ठिकाणी मानवाने प्रयत्न केलेले आहेत. आणि जगभर यांत्रिकीकरणाचं मोठं आता लोन आलेलं आहे आणि निश्चितपणाने त्याचा फायदा आपल्याला होत आहे. अगदी पुन्हा कुक्कुटपालन असेल, डेअरी व्यवसाय असेल, या व्यवसायांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण सुरू झालंय. आता पूर्वीच्या काळी आपल्याला 4 गायी, 5 गायी, 10 गायींपर्यंत गोठे आढळायचे, म्हणजे गोपालन केलं जायचं. परंतु आता मात्र 100 गायींचे, 200 गायींचे गोठे आढळतात. आणि हे फक्त यांत्रिकीकरणामुळे झालंय. पूर्वी आपल्याला हाताने दूध काढावं लागायचं, पण आता मात्र तसं नाहीये. आपण यंत्राने दूध काढू शकतो, यंत्राने त्याचं शुद्धीकरण करू शकतो, शीतकरण करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या यांत्रिकीकरणामुळे झालेल्या आहेत आणि निश्चितपणाने याचा फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. वेगवेगळे जे अलाइड इंडस्ट्रीज आहेत, अलाइड इंडस्ट्री म्हणजे शेतीवर आधारित व्यवसाय, उदाहरणार्थ कुक्कुटपालन आहे, वराह पालन आहे, शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, हे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाद्वारे करता येऊ शकतं. अगदी उदाहरण द्यायचं असेल तर मेंढी पालन किंवा शेळी पालन जे करतात, त्यांचं जे वरची लोकर असते, हे लोकर काढण्यासाठी आता कात्री न वापरता मशिनरी वापरली जाते. आणि म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मेंढ्यांची लोकर आपल्याला त्या ठिकाणी जमा करता येऊ शकते आणि जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतो. थोडक्यात काय, वेळ, श्रम आणि पैसा याची तर बचत होतेच होते, परंतु जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होतो. अशा प्रकारे यांत्रिकीकरण हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा आहे खते, संजीवके आणि कीटकनाशके. आता आपल्याला माहिती आहे की कोणत्याही कृषी उत्पादनासाठी या तिन्ही घटकांची आवश्यकता असते. मिनरल्स, काय म्हणता येईल, इंग्रजी मधले टर्म त्याची विसरलोय मी, इन्सेक्टिसाइड आणि
संजीवकी एन्झाईम्स किंवा काय म्हणता येईल, वेळेवर आठवलं तर मी सांगतो तुम्हाला कोणता शब्द आहे त्याच्यासाठी. खते, संजीवके आणि कीटकनाशके याचा वापर आपल्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्याचाही फायदा शेतकऱ्याला त्या ठिकाणी होत असतो. आता आपण निव्वळ पीक लागवड केली, परंतु त्या पिकासाठी कशाची गरज आहे हे जर त्या शेतकऱ्याला कळालं नाही, समजलं नाही, तर त्याचं उत्पादन कमी होतं. संजीवकांचाही वापर आपल्याला करावा लागतो आणि त्या ठिकाणी संजीवक कशासाठी असतात की पिकांची वाढ समजा आता मंद गतीने होते, उदाहरणार्थ सूर्यप्रकाश कमी आहे, तर सूर्यप्रकाश कमी असताना वाढ मंदावते, त्यावेळेस आपल्याला संजीवकांचा वापर करावा लागतो. एखाद्या वेळेस कीटकनाशके आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ते कीटकनाशके देखील वापरावी लागतात. कारण काय, कीटकांचा जर मारा झाला तर ते पानं खातात, फुलं खातात, फळं खातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होत असतं. अगदी जास्त प्रमाणात वापरल्यामुळे परिणाम होतो हे सत्य असलं तरी काही प्रमाणात का होईना आपल्याला कीटकनाशके वापरावीच लागतात. आता आपण यापैकी या एकेका घटकाचा विचार करणार आहोत. आता आपल्याला खतांमध्ये माहिती आहे की कोणत्याही वनस्पतींना 3 प्रकारची खतं लागतात. एक आहे मुख्य मूलद्रव्य, दुसरं आहे दुय्यम मूलद्रव्य आणि तिसरं आहे सूक्ष्म मूलद्रव्य. आता मुख्य खत आपल्याला सर्वच शेतकऱ्यांना माहिती आहे, नत्र, स्फुरद आणि पालाश, NPK. परंतु आपल्याला दुय्यम मूलद्रव्य माहिती नसतात. सांगता येईल का दुय्यम मूलद्रव्य कोणते आहेत? एकदा मी सांगितलेली आहेत. दुय्यम मूलद्रव्य कोणते आहेत सांगता येईल का? हॅलो, दुय्यम मूलद्रव्य कोणते आहेत सांगता येईल का? हॅलो, चुकू द्या, मी आहे ना सांगू. पोटॅशियम, फॉस्फरस, हायड्रोजन. हायड्रोजन नाही. नायट्रोजन मी नत्र सांगितलं ना पहिले. नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य मूलद्रव्य आहेत की जे प्रत्येक पिकांसाठी आवश्यक असतात. पिकांसाठी. आता कायमस्वरूपी लक्षात ठेवा, अगदी UPSC MPSC ला हा प्रश्न येतो. मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड सोडियम, दीज थ्री आर द सेकंडरी न्यूट्रियंट्स. आता हे सेकंडरी न्यूट्रियंट्स पर्यंत आपल्याला माहिती असतं कदाचित, परंतु सूक्ष्म मूलद्रव्य कोणते आहेत? सूक्ष्म मूलद्रव्य आहेत बोरॉन, क्लोरियम, मॅंगनीज, कॉपर, मॉलिब्डेनम आणि झिंक. आता मॅंगनीज हे एका अर्थाने आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतं दुय्यम मूलद्रव्यामध्ये, परंतु त्याचा फॉर्म बदलला की ते सूक्ष्म मूलद्रव्य होतं. अशा प्रकारची सूक्ष्म मूलद्रव्यांची पिकांना गरज असते आणि ती जर दिली तरच पीक उत्पादन चांगलं येऊ शकतं. आता खतांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना ते माहिती नसतं. जसं सांगितलं तुम्हाला की बरेच शेतकरी अनभिज्ञ असतात, ज्ञान नसतं कोणत्या पिकाला कोणती खतं द्यावी आणि कोणत्या वेळेस द्यावीत हे खूप महत्वाचं, आणि कशी द्यावी हे खूप महत्वाचं आहे. बहुतांश शेतकरी काय करतात, आता आपण एक एक मुद्द्याचा विचार करूया. नत्र, स्फुरद, पालाचाच विचार करूया. आता प्रत्येक पिकाची खताची गरज भिन्न भिन्न आहे, जरी ते हिरवे असले तरी. म्हणजे फळ अवस्थेत वेगळे असतात, फलधारणेच्या वेळेस वेगळे असतात, फळ पक्व होण्याच्या वेळेस वेगळे असतात, उगवण्याच्या वेळेस वेगळे असतात वगैरे. तर नत्र, स्फुरद, पालाचा जर आपण विचार केला आणि अगदी पिकांचं उदाहरण देऊन विचार केला तर आपल्याला माहिती आहे की सध्या सोयाबीनचा कालावधी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नसतं की सोयाबीन हे पीक स्वतःच नत्राचं स्थिरीकरण स्वतःच करतं, त्यामुळे नत्र देण्याची अजिबात गरज नाही. याचं कारण काय, ते जे मुळांच्या गाठींवर त्याच्या मुळांच्या जर गाठी आपण पाहिल्या तर त्या गाठींमध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात, त्याला रायझोबियम जीवाणू असे म्हणतात किंवा ॲझोटोबॅक्टर जीवाणू असे म्हणतात. तर ते रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू त्या मुळांच्या गाठींमध्ये सूर्यप्रकाश आणि हवेतला नत्र घेऊन स्वतः नत्र तयार करतात. त्यामुळे नत्राची अजिबात गरज नाही. आणि जे शेतकरी नत्र टाकतील सोयाबीनसाठी तर त्यांचं पीक चांगलं येणार नाही, कारण त्याला अतिनत्र होईल आणि अतिनत्र झाल्यामुळे त्याची वाढ जास्त होईल. जास्त वाढ झाली की शेंगांचा कालावधी किंवा शेंगांचा जो एकूण संख्या आहे
ती कमी होईल आणि तुमचं उत्पादन किती झाड किंवा पीक चांगलं असलं आणि मूळ जे आहे तुमचं उत्पादन तेच कमी असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून खत कोणते, कधी आणि कशी द्यावीत हे महत्वाचं. आता दुसरं काय आहे, शेतकरी खत देताना फेकून देतात हवेत, म्हणजे मोकळी टाकतात, बुजवत नाहीत, मातीच्या खाली टाकत नाहीत किंवा मातीच्या आड करत नाहीत. आता अशा वेळेस काय होतं की ते दॅट मिनरल्स और दॅट मॅन्युअर्स कम विथ द कॉन्टॅक्ट ऑफ लाईट और सनलाईट, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, हवेच्या संपर्कात येतात आणि अशामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की अशी खत फेकून दिल्यामुळे 50% खत वाया जातं. शेतकरी तो विचार करतो की मी एवढा खर्च केलाय परंतु मला उत्पादन का वाढत नाही. तर त्यामुळे ते मुख्य कारण हेच आहे की जर तुम्ही खत टाकताना फेकून देत असाल तर तुमचं 50% जागेवर लॉस होतो आणि 50%च तुमचा फायदा होतो. कारण जोपर्यंत खत जमिनीच्या आड किंवा मातीच्या आड जाणार नाही तोपर्यंत ती त्या मुळांना मिळणारच नाही आणि मुळांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या पिकाला मिळत नाही. थोडक्यात काय, खत देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत देखील महत्वाची आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रीप इरिगेशन असेल किंवा अंडरग्राऊंड ड्रीप इरिगेशन असेल या आणि लिक्विडचा जो वापर आहे, लिक्विड खतांचा वापर, द्रवरूप खतांचा वापर हाही सुरू केला आहे. त्यांना त्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणाने फायदा होतो आणि जास्तीत जास्त उत्पादन ते त्या ठिकाणी घेऊ शकतात. अशा प्रकारे खतांची पद्धत कोणती आहे देण्याची यावर देखील एक शेतकऱ्यांचं उत्पादन किंवा कृषीचं उत्पादन अवलंबून असतं. पुन्हा कोणत्या वेळेस कोणतं खत द्यायचं, लागवडीच्या वेळेस कोणतं द्यायचं, मध्यम कालावधीमध्ये कोणतं द्यायचं, पीक परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये कोणतं द्यायचं. आता पीक परिपक्व होताना बहुतांश पिकांना, बहुतांश म्हणतोय मी, असं स्पेसिफिक नाही, बहुतांश पिकांना पोटॅशची गरज असते. म्हणजे साखर, कोणत्याही पिकामध्ये साखर तयार झाली की ते पक्व होत असतात. आता पक्व होण्यासाठी, साखर तयार होण्यासाठी आपल्याला पोटॅशची गरज असते. म्युरेट ऑफ पोटॅश म्हणतात, NPK मधला के जो आहे तो परिपक्व अवस्थेमध्ये द्यावा लागतो. आता ऊस या पिकासाठी जेव्हा तुम्हाला साखर तयार करायची असेल तर साखर तयार करण्यासाठी तुम्हाला पोटॅशची गरज असते आणि म्हणून पोटॅश सुरुवातीला टाकून उपयोग नाही. ज्यावेळेस शेवटचा डोस असतो त्यावेळेस तुम्हाला पोटॅशची गरज भागवली पाहिजे, तरच त्या ठिकाणी साखर वाढू शकेल आणि साखर वाढली तरच त्या ऊसाला वजन मिळू शकेल. की कोणत्या कालावधीमध्ये कोणतं खत द्यावं हे देखील महत्वाचं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्या पिकावर परिणाम होत असतो आणि निश्चितपणाने त्याचं उत्पादन कमी किंवा जास्त होत असतं. तर संजीवक जे आहेत ते देखील महत्वाचे आहेत. म्हणजे वाढीसाठी असतील, पिकांच्या चकाकीसाठी असतील, रंगासाठी असेल वगैरे. अगदी याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर जिब्रेलिक ऍसिड नावाचं एक संजीवक आहे. ते पिकांची वाढ, म्हणजे फळाची वाढ वेगाने करतं म्हणून आपण याच्यामध्ये वापरतो. कशामध्ये? डिपिंग मध्ये. द्राक्ष बागाचे ज्या डिपिंग असतात किंवा स्प्रे असतात त्या स्प्रे मध्ये जी वापरलं जातं त्याला जिब्रेलिक ऍसिड असं म्हणतात. जिब्रेलिक ऍसिडचं काम काय आहे मुख्य, की त्या ज्या पेशी आहेत फळाच्या, त्या फळाच्या पेशींची संख्या, आतमध्ये असलेल्या सेल्स ज्या आहेत सेल्सची संख्या वाढवण्याचं काम करतं आणि त्यामुळे त्याची साईज वाढते. अशा प्रकारे संजीवक देखील मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरतात. त्या ठिकाणी भाजीपाला असेल, अन्नधान्य पिकं असतील, फळ पिकं असतील, यासाठी संजीवक वापरणं गरजेचं असतं. तसंच कीटकनाशकांचं देखील आहे. आता कीटकनाशक किती प्रमाणात वापरायची, कशी वापरायची यावर देखील मोठं लेक्चर होऊ शकतं, पण चर्चा होऊ शकते, परंतु तो भाग या ठिकाणी महत्वाचा नाही. तर कीटकनाशक कशी परिणाम करतात? उदाहरणार्थ तुम्ही लागवड केली आणि लगेच कीटकांनी मारा केला, मग ते फुल कीटक असतील किंवा इतर काही कीटक असतील तर तुमचे फ्लावर, कोबी यासारख्या फळ भाज्यांवर किंवा साध्या फुलभाज्यांवर मोठ्या प्रमाणात त्याचा मारा होतो आणि ते पीक तिथेच जातं. कारण तुम्हाला माहिती आहे की सगळी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया शेवटी पानाद्वारे होत असते आणि पानाचं भाग कीटकाद्वारे खाल्ला जातो आणि विशेषतः जी कोवळी पानं असतात, कोवळी पानं खाण्याचं काम कीटक करत असतात आणि म्हणून कीटकनाशक वेळेवर वापरली नाहीत तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. अशा प्रकारे खते, संजीवके आणि कीटकनाशके हे देखील एकूणच कृषी उत्पादनावर परिणाम करत असतात आणि ते कसा परिणाम करतात याचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे.
ओके, थांबायचं इथं. हो सर. थँक्यू व्हेरी मच. आता मी इथे रेकॉर्डिंग थांबवतो आणि मला जे इतर काय बोलायचं आहे ना